हॅलो अँड वेलकम टू सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आपण एक नवीन टूल चालू केलं आहे डेटाबेस आणि आपण त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण खूप काही काही गोष्टी बघितलं. काय आपण MySQL काय असतं, आपण जे सॉफ्टवेअर यूज करतोय ते MySQL काय असतं, किंवा त्याच्या आतमध्ये आपण डेटा क्रिएट करणे येतो. मग डेटा काय असतो, आपण जसं म्हणलं की आपण MySQL यूज का करतो, तर आपल्याला डेटा सेव्ह करायचा असतो. ठीक आहे, डेटा सेव्ह करायचा आहे तर ऑफकोर्स आपल्याला डेटा कशा पद्धतीने तो सेव्ह करणार. तो काहीतरी समजा आपण नॉर्मल जरी आपल्याला जर एखादी फाईल सेव्ह करायची तर आपण एक पर्टिक्युलर एक फोल्डर बनवतो, त्याच्यामध्ये आपल्या मल्टिपल फाईल्स असतात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा डेटाबेस किंवा एक टेबल बनवतो किंवा आपल्याला डेटा स्टोअर करून ठेवायचा असतो, तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा एक डेटाबेस क्रिएट करतो. त्या एका पर्टिक्युलर डेटाबेसच्या आतमध्ये अजून आपले टेबल्स असतात. मग मल्टिपल टेबल्स असू शकतात त्याच्यामध्ये. जर आपण एक्झाम्पल बघितलं, जर इथं जसं दिलंय की स्टुडंट डिटेल्स म्हणून, जसं आपण डेटाबेस बनवला की स्टुडंटचा, ठीक आहे, समजा आपण एखाद्या स्कूलचा डेटाबेस बनवला, त्या स्कूलच्या डेटाबेसमध्ये आपले टेबल्स कोणकोणते असू शकतात. त्याच्यामध्ये स्टुडंटचा टेबल असेल, स्टुडंटची इन्फॉर्मेशन असेल, टीचर्सचं टेबल असेल, त्याच्यामध्ये टीचर्सची इन्फॉर्मेशन असणार, कोर्सेस असतील किंवा अजून कोणते तरी डिपार्टमेंट्स असतील त्याची इन्फॉर्मेशन असणार. ठीक आहे, म्हणजे डेटाबेस म्हणजे काय, कलेक्शन ऑफ टेबल्स. ठीक आहे, आणि टेबल्स म्हणजे काय की रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला टेबल झाला. ठीक आहे, सो आपण फर्स्ट इंट्रोडक्शन वगैरे बघितलं होतं. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे वळू. आता आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत डेटा रिट्रायवल इन MySQL. ठीक आहे, तर डेटा आपल्याला रिट्राईव्ह करायचा आहे. रिट्राईव्ह म्हणजे काय, तर डेटा आपल्याला ऍक्सेस करायचा आहे. जो काही डेटा आपण सेव्ह करून ठेवलाय डेटाबेसमध्ये, आपण डेटाबेस क्रिएट केला, त्याच्यामध्ये टेबल क्रिएट केले. आता त्याच्यामध्ये डेटा आपल्याला, जो डेटा आपण सेव्ह केलाय, जो डेटा आपण क्रिएट केला, त्याला आता आपल्याला बघायचंय किंवा तो डेटा काय सेव्ह केला आपण ते आपल्याला रिचेक करायचं. ठीक आहे, तर आपण काय म्हणणार, रिट्रायवल. ठीक आहे, आता डेटा रिट्रायवल मीन्स फेचिंग रिक्वायर्ड डेटा फ्रॉम टेबल. जो काही आपण टेबल बनवलाय त्याच्यामधून जो काही आपला रिट्राइव्ह डेटा आहे किंवा जो काही आपल्याला रिक्वायर्ड आहे डेटा, तो आपल्याला फेच करायचा. फेच, रिक्वायर्ड आणि ऍक्सेस ह्या तीन गोष्टी यूज करायच्या जातात सेम गोष्टीसाठी. किंवा आपल्याला काय मेन गोष्ट काय, आपल्याला काय करायचंय, आपला डेटा बघायचा आहे. जो आपण डेटा सेव्ह केला तो डेटा आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी तीन वर्ड्स यूज केले जातात, एक तर फेचिंग, एक तर रिट्रायवल, एक तर ऍक्सेस. ठीक आहे, तीन वर्ड्स असतात, त्याच्यापेक्षा त्या तिन्हीचा अर्थ सेमच आहे. आता इन MySQL दिस इज मेनली डन युजिंग सिलेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, विथ डिफरंट क्लॉजेस. आता आपण बघितलं होतं की सिलेक्ट आपण यूज करतो. आपण सिलेक्ट का यूज करतो, जेव्हा आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा असतो, रिट्राईव्ह करायचा असतो, तेव्हा आपण सिलेक्ट क्वेरी यूज करतो. ठीक आहे, सिलेक्ट काय, तर आपली क्वेरी आहे. त्याच्यानंतर ना आता आपण जेव्हा आपला डेटा रिट्राईव्ह करायचा तेव्हा आपण सिलेक्ट यूज करतो विथ डिफरंट क्लॉजेस. आता क्लॉजेस काय आहेत, ठीक आहे, तर आपण बघू क्लॉजेस काय असतात. आता त्याच्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये की आता आपण क्लॉजेस किंवा आता आपण ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार आहे. ठीक आहे, पहिलं म्हणजे सिलेक्ट विथ वेअर. सिलेक्ट आपलं काय, कमांड आहे. ठीक आहे, एक क्वेरी आपली, ठीक आहे, कमांड आहे आपली SQL ची एक कमांड. त्याच्यानंतर ना विथ हे विथ वेअर. वेअर काय झालं, आपला वेअर क्लॉज झाला. ऑर्डर बाय डिस्टिंक्ट हे काय झाले, आपले क्लॉजेस झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्डर बाय डिस्टिंक्ट, लिमिट आणि अलाइस. आता अलाइस जे आहे ते आपण एक टॉपिक आहे जो ह्या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर ना काय, ऑपरेटर्स. ऑपरेटर्स आपल्याला माहिती, प्लस, इक्वल्स टू, लेस दॅन वगैरे ते जे ऑपरेटर्स असतात आपले, तेच ऑपरेटर यूज करणार आपण. ठीक आहे, कंडिशन प्रोव्हाइड करायला. सो आपण चालू करू, म्हणजे स्टार्ट करू आपल्या लेक्चरला. तर पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, सिलेक्ट विथ वेअर. ठीक आहे, सिलेक्ट आपण काय यूज करतो, डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी. पण कोणत्या क्लॉज सोबत यूज करणार आपण आता, वेअर सोबत. वेअर आपला क्लॉज आहे, जेव्हा आपल्याला एखादी पर्टिक्युलर कंडिशन द्यायची असते किंवा कोणत्या तरी एका कंडिशनच्या बेसवरती आपल्याला डेटा रिट्राईव्ह करायचा असतो, तेव्हा आपण काय यूज करतो, वेअर. वेअर क्लॉज यूज करतो. द वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर रेकॉर्ड बेस्ड ऑन द कंडिशन. ठीक आहे, जी काही कंडिशन आपण दिली आहे त्या कंडिशनच्या बेसिसवरती डेटा फिल्टर करून आपला डेटा ऍक्सेस होतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सिंटॅक्स. सिंटॅक्स मध्ये काय दिलेलं आहे, सिलेक्ट. ठीक आहे, सिलेक्ट आपण पहिल्यांदा क्वेरी लिहिली, सिलेक्ट घेतली, त्याच्यानंतर कॉलम नेम, कोणता कॉलम आपल्याला हवाय. ठीक आहे, आपल्याला कोणत्या कॉलमची इन्फॉर्मेशन हवी. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्रॉम टेबल, कॉलम हवाय पण तो कॉलम कोणत्या टेबल मध्ये आहे. त्याच्यानंतर ना वेअर, मग कंडिशन, म्हणजे की मला डेटा टेबल कॉलम कोणता पाहिजे नाही,
हा कॉलम पाहिजे नाही, पण तो कोणत्या टेबल मध्ये आहे, ह्या टेबल मध्ये. आणि प्लस कंडिशन कोणती अप्लाय करायची, ती मी वेअर मध्ये, आपण वेअर मध्ये देणार. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल मध्ये एक टेबल क्रिएटेड आहे. ठीक आहे, स्टुडंट आयडी, नेम, एज आणि क्लास. ठीक आहे, हा पूर्ण आपला टेबल क्रिएट झाला. त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा आपण आयडी वन दिली, नेम वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं. आता आपल्याला इथं एक्झाम्पल मध्ये कसं घेतलेलं आहे की सिलेक्ट काय करायचं आपल्याला, सिलेक्ट स्टुडंट फ्रॉम क्लास 10th ए. ठीक आहे, 10th ए मधले स्टुडंट आपल्याला ऍक्सेस करायचे, रिट्राईव्ह करायचे. ठीक आहे, तर आपण क्वेरी काय लिहिली, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर क्लास इज इक्वल्स टू 10th ए. ठीक आहे, ज्याचा क्लास 10th ए आहे त्याचा सगळा रेकॉर्ड मला मिळावा, किंवा सगळा रेकॉर्ड मला रिट्राईव्ह करायचा, ऍक्सेस करायचा. त्यासाठी आपण काय क्वेरी लिहिणार, तर ही क्वेरी लिहिणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता आपण हे परफॉर्म करून बघू. आपण हे परफॉर्म कुठं करतो, आपण माय स्कूलच्या कमांड लाईनला करणार. ठीक आहे, आपली कमांड लाईन ओपन झाली. त्याच्यानंतर ना आता इथं आपलं पासवर्ड, आता आपण ओपन झालो. आता आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा बघू आपला डेटाबेस. ठीक आहे, आपण डेटाबेस कसे बघतो, ठीक आहे, शो डेटाबेसेस सेमिकोलॉन एंटर. आता आपण डेटाबेस, आता आपण मागच्या वेळेस कोणता डेटाबेस तयार केला होता, तर डीबी म्हणून केला होता. सो आपण आता काय करू, त्याच डेटाबेस मध्ये अजून डेटा क्रिएट करू, अजून एक टेबल क्रिएट करू. तर आपण काय करू, यूज डीबी सेमिकोलॉन एंटर. सो आपण आता कोणत्या डेटाबेस मध्ये एंटर झालो, डीबी मध्ये. सो आता आपण बघू की ऑलरेडी या डेटाबेस मध्ये किती टेबल्स आहेत. ठीक आहे, शो टेबल्स. ठीक आहे, सेमिकोलॉन. ह्या डेटाबेस मध्ये ऑलरेडी किती टेबल्स इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये फक्त एकच टेबल इन्क्लूड आहे, तो आपण बघू. आता त्या ज्या एम्प्लॉई टेबल आहे त्याच्यामध्ये आता कोणता कोणता डेटा आहे, म्हणजे काय इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये. तर आपण कसं बघणार, ते सिलेक्ट, जेव्हा आपल्याला डेटा रिट्राईव्ह करायचा असतो तेव्हा कसं करतो आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई सेमिकोलॉन आणि एंटर. ठीक आहे, आपण हा टेबल मागच्या व्हिडिओमध्ये बनवला होता, किंवा मागच्या जेव्हा आपण इंट्रोडक्शन बघितलं तेव्हा आपण हा टेबल क्रिएट केलेला होता. ठीक आहे, आता आपण एक नवीन टेबल क्रिएट करू शकतो, किंवा आपण जरी ह्याच्यावरती सेम कंडिशन अप्लाय केली तर आपण आता काय करू, ज्याची आयडी 101 आहे त्याचा मला डेटा पाहिजे, बट त्याचा मला पूर्ण डेटा पाहिजे. तर आपण काय लिहिणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर काय आपलं क्लॉज आहे, वेअर आयडी इज इक्वल्स टू 101. ज्याची आयडी 101 आहे त्याचा मला पूर्ण डेटा हवाय. ठीक आहे, सो 101 ज्याची आयडी आहे त्याचा मला पूर्ण डेटा ऍक्सेस झाला. आता अजून एक आपण काय करू शकतो, सिलेक्ट जर फक्त मला नाव हवंय, ज्याची आयडी 101 आहे त्याचं मला फक्त नाव हवंय, तर आपण काय करणार, सिलेक्ट नेम फ्रॉम एम्प्लॉई वेअर आयडी इक्वल्स टू 101 सेमिकोलॉन एंटर. ठीक आहे, मग आता फक्त आपल्याला नाव डिस्प्ले झालं. सेम आपण जसं आता आपण केलं की फक्त एकच टेबल केला, किंवा आपण सगळे टेबल सगळे कॉलम घेतले, सेम आपण मल्टिपल कॉलम घेऊ शकतो. जसं की सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई वेअर आयडी इज इक्वल्स टू 101 सेमिकोलॉन एंटर. ठीक आहे, सो आपल्याला काय आलं, दोन कॉलम आले. म्हणजे आपल्याला डेटा कोणता पाहिजे नाही. जर आपल्याला पूर्ण कॉलम्स हवे आहेत, पूर्ण डेटा हवा आहे, तर आपण स्टार यूज करणार. पर्टिक्युलर कोणतरी कॉलम हवा आहे तर आपण पर्टिक्युलर त्या कॉलमचं नाव म्हणजे ते मेन्शन करणार, जो कॉलम हवा आहे तो, आणि तसा आपला डेटा रिट्राईव्ह होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता तसंच एक्झाम्पल आहे. अजून काय एक्झाम्पल, सिलेक्ट स्टुडंट वेअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 70. ठीक आहे, मार्क्स इज ग्रेटर दॅन 70. आता इथं अशी कंडिशन दिली. आता सेम आपण ही कंडिशन
इथं अप्लाय करू. सिलेक्ट स्टार घेऊ आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई where salary is greater than, समजा आता सॅलरी आपल्याकडे कोण किती किती आहेत, ठीक आहे, तर ही 2, ही 30, ही 35, ठीक आहे. आपण असं करू की ज्याची सॅलरी 35च्या अबव आहे, 35,000, ठीक आहे, 35,000 सेमिकोलॉन एंटर. आता 35च्या अबव सॅलरी कोणाची, फक्त वाणीची. सो आपल्याला फक्त एकच रेकॉर्ड डिस्प्ले झाला, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण कंडिशन्स टाकू शकतो. ग्रेटर दॅन आहे का, लेस दॅन आहे का, अशा कंडिशन्स आपण वेअर मध्ये टाकू शकतो, ठीक आहे. होप सो तुम्हाला कळालं असेल. आता आपण नेक्स्ट बघू ऑर्डर बाय, डिस्टिंक्ट आणि लिमिट. हे 3 कन्सेप्ट आहेत आता आपल्या. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ऑर्डर बाय मध्ये काय होणार, पर्पज काय आता ह्याचा, ऑर्डर बाय इज युज्ड टू स्टोर रिझल्ट इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर, ठीक आहे. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेव्ह करण्यासाठी आपण ऑर्डर बाय यूज करतो. सिंटॅक्स काय आता ह्याचा, सिंटॅक्स कसा आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, ठीक आहे. सिलेक्ट सगळं जे काय आहे ते सिलेक्ट करा फ्रॉम टेबल नेम. ऑर्डर बाय, आता ऑर्डर बाय कोणत्या कॉलम वरती आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग लावायचं, ठीक आहे. ऑफकोर्स आपण असेंडिंग डिसेंडिंग आपण लावणार एका पर्टिक्युलर कॉलम वरती, त्या पर्टिक्युलर कॉलमचं आपण नाव मेन्शन करायचं आणि त्याच्यानंतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ह्या दोन्हीपैकी एकच लिहायचं. असं नाही की स्लॅश देऊन दिले म्हणजे एकच लिहायचं, ह्याच्यापैकी एक तर असेंडिंग लिहायचं नाही तर डिसेंडिंग लिहायचं. झालं सगळं लिहून की सेमिकोलॉन. आता एक्झाम्पल मध्ये बघा, सॉर्ट स्टुडंट बाय मार्क्स असेंडिंग, ठीक आहे. मार्क्स असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये लावायचे आपल्याला, म्हणजे मार्क्स लावायचे कशामध्ये, असेंडिंग मध्ये. तर क्वेरी कशी लिहिली आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट ऑर्डर बाय मार्क्स, ठीक आहे. आता इथं असेंडिंग किंवा डिसेंडिंग लिहिलेलं नाहीये, म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपलं बाय डिफॉल्ट जर आपण असेंडिंग व डिसेंडिंग लिहिलं नाही तर आपलं बाय डिफॉल्ट असेंडिंगच असतं. जसं हा डेटा आहे असेंडिंग ऑर्डर मध्येच येणार, किंवा कोणताही लिहिला तरी सुद्धा असेंडिंग ऑर्डर मध्येच येणार. पण जर तुम्हाला तो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला तिथं मेन्शन करायला लागतं की डिसेंडिंग ऑर्डर मध्ये द्या, ठीक आहे. सो आपण आता काय करू, इथं आपण सेम क्वेरी करू. आता आपल्या टेबलवरती आपण कसं करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय समजा आयडी केला आपण सेमिकोलॉन, ठीक आहे. ऑर्डर बाय फक्त ऑर्डर बाय केलं आणि सिलेक्ट केलं तर असेंडिंग ऑर्डर मध्ये आलं. सेम क्वेरी लिहू आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर बाय आयडी DESC सेमिकोलॉन एंटर, ठीक आहे. हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आलं. जेव्हा आपण काहीच देत नाही तेव्हा ते बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डर मध्ये येतं, पण जेव्हा आपण काहीतरी मेन्शन केलं डिसेंडिंग तर ते डिसेंडिंग मध्ये आलं. आता सेम आपण करू की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय आयडी ASC, ठीक आहे. असेंडिंग सेमिकोलॉन आणि एंटर, ठीक आहे. असेंडिंग मध्येच आलं, पण आपल्याला मेन्शन नाही केलं तरी सुद्धा आपल्याला तेच आउटपुट भेटते आणि जरी मेन्शन केलं तरी सुद्धा सेमच आउटपुट भेटते. मग ह्याच्यात प्रेफर आपण कशाला करणार की आपण मेन्शन नाही करणार. पण ठीक आहे, बाय डिफॉल्ट काय असतं आपलं असेंडिंगच असतं. जर आपल्याला डिसेंडिंग हवं असेल तर आपल्याला तसं मेन्शन करायला लागेल की हे डिसेंडिंग आहे म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय, सॉर्ट स्टुडंट बाय एज डिसेंडिंग आपण बघितलं, असेंडिंग आणि डिसेंडिंग दोन्ही आता परफॉर्म केलं. आता नेक्स्ट काय आपलं डिस्टिंक्ट. तर डिस्टिंक्ट काय असतं, डिस्टिंक्ट इज यूज टू रिमूव्ह डुप्लिकेट व्हॅल्यू फ्रॉम रिझल्ट, ठीक आहे. आपल्या रेकॉर्ड मध्ये आपल्या टेबल मध्ये जर काही डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील तर त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण डिस्टिंक्ट यूज करणार. आता ह्याच्यामध्ये सिंटॅक्स कसा आहे याचा, सिलेक्ट डिस्टिंक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम, ठीक आहे. कोणत्या कॉलम वरचं आपल्याला
डिस्टिंक्ट काढायचे किंवा कोणत्या कॉलमवरचा आपल्याला एक पर्टिक्युलर युनिक व्हॅल्यूज पाहिजे नाही. ठीक आहे. सो आता आपण काय करू, आपला जो टेबल आहे त्याच्यामध्ये काही आता अवेलेबल नाहीये की कोणती व्हॅल्यू डुप्लिकेट नाहीये. सो आपण काय करू, इन्सर्ट करू एक डेटा. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, ID, comma, name, comma, salary, bracket close, values, bracket open, 104, comma, सिंगल कोट मध्ये वाणी. सेकंड आपण रिपीट करू एक नाव, सॉरी, कॉमा, सॅलरी आपण समजा 32 घेतली. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज, अगेन ब्रॅकेट क्लोज नाही करायचं, सेमिकोलन, एंटर. ठीक आहे. 1 रो अफेक्टेड, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, सेमिकोलन, एंटर. ठीक आहे. एक रेकॉर्ड ऍड झाला. आता आपण काय करू, डिस्टिंक्ट यूज करायचंय. आता काय करायचं आपण, सिलेक्ट डिस्टिंक्ट नेम फ्रॉम नेम फ्रॉम एम्प्लॉई, सेमिकोलन. ठीक आहे. सिलेक्ट डिस्टिंक्ट क्लास म्हणजे आपलं कॉलमचं नाव आणि त्याच्यानंतर ना आपलं फ्रॉम टेबलचं नाव, एंटर. आलं. आता फक्त नेम आपल्याला जे आहेत डुप्लिकेट होते ते आपल्याला रिमूव्ह झाले. म्हणजे आपल्या डेटामध्ये, आपल्या टेबलमध्ये जे काही रेकॉर्ड आहेत जर ते डुप्लिकेट असतील, नाव रिपीटेड आहेत किंवा सॅलरी रिपीटेड आहेत, सॅलरी ऑफकोर्स ठीक आहे त्याचं काय नाही एवढं, बट नेम रिपीट नाही झालं पाहिजे आपलं, किंवा असं असेल की आयडी रिपीट नाही झाली पाहिजे. सो आयडी वरती पण लावू शकतो, नेम वरती सुद्धा लावू शकतो, असं काय नाही की पर्टिक्युलर एका गोष्टीवरती आपण लावू शकतो. आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे तसं आपण डिस्टिंक्ट यूज करू शकतो. पण डिस्टिंक्टचा यूज काय की डुप्लिकेट रिमूव्ह करायचे. त्याच्यानंतर ना आपल्याला नेक्स्ट काय, लिमिट. आता लिमिट नावच आपल्याला प्रत्येक गोष्ट ही म्हणजे ज्याचं जे टायटल आहे तेच आपल्याला सांगतं की त्याच्यामध्ये काय होणार आहे. ठीक आहे. आता लिमिट मध्ये काय पर्पज, काय लिमिटचा, लिमिट इज यूज टू रिस्ट्रिक्ट नंबर ऑफ रेकॉर्ड्स शोन. ठीक आहे. जे आपल्याला रेकॉर्ड्स दिसतात त्याला काहीतरी आपण लिमिट टाकतो की हा एवढी लिमिट आहे, एवढंच डेटा मला दिसायला पाहिजे. ठीक आहे. कंडिशन टाईप एक लिमिट टाकतोय आपण. सिंटॅक्स काय याचा, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे. कोणत्या टेबल मधून पाहिजे नाही, आणि लिमिट नंबर, एक लिमिट लावली आपण त्याला. ठीक आहे. ती नंबर मध्ये देणार आपण. शो ओनली फर्स्ट 2 रेकॉर्ड्स. ठीक आहे. पहिले 2 रेकॉर्ड आपल्याला शो करायचे. मग आपण काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट लिमिट 2. ठीक आहे. टॉप हायेस्ट म्हणजे आता आपण केलं टॉप 2 हायेस्ट स्कोरिंग नंबर स्टुडंट. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट ऑर्डर बाय मार्क्स डिसेंडिंग केलं आपण आणि लिमिट 2 टाकली. म्हणजे आता ऑर्डर बाय आणि डिसेंडिंग केलं आपण, त्याने काय होणार, जे काही मार्क्स आहेत ते ज्यांचे जास्त आहेत ते वरती जाणार. ठीक आहे. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ते अरेंज झाले. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये झाल्याच्या नंतर ना लिमिट टाकले आपण 2. ठीक आहे. म्हणजे फक्त टॉप 2 दिसणार. सेम आपण टॉप 5 काढू शकतो, टॉप 10 काढू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्वेरी राईट करू शकतो. समजा आता आपण सेम आपण इथं केलं तर सिलेक्ट स्टार फ्रॉम समजा जर आपण एम्प्लॉईज जर केलं तर एम्प्लॉई ऑर्डर बाय सॅलरी DESC लिमिट टाकली 2, सेमिकोलन, एंटर. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय डिस्प्ले झालं, डिसेंडिंग मध्ये आपण ऑर्डर केलं
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा आधी फिल्टर लावणार, त्याच्यानंतर आपण लिमिट टाकणार की 2, जेणेकरून आपल्याला टॉप 2 किंवा टॉप 5 आपल्याला डेटा रिट्राईव्ह होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक काय, अलियास. आता अलियास काय असतं, व्हॉट इज अन अलियास. ठीक आहे. अलियास इज अ टेम्पररी नेम गिवन टू अ कॉलम और टेबल फॉर बेटर रिडेबिलिटी. ठीक आहे. समटाइम्स आपण टेबलला किंवा कॉलमला एक पर्टिक्युलर नाव देतो, जे नंतर आपल्याला जेव्हा सारखं सारखं युज करावं लागतं, ते नाव आपल्याला मोठं असतं, त्यामुळे ते युज करायला थोडं हे वाटतं. ठीक. सो आपण काय करतो, एक निकनेम देतो. जसं आपलं निकनेम असतं त्याच फॉर्मॅटमध्ये आपण काय करणार, कॉलमचं नाव आहे त्याला एक टेम्पररी नाव देणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा सिंटेक्स कसा घेणार आपण, सिंटेक्स का आपला सिलेक्ट. ठीक आहे. कॉलमचं नाव, कोणत्या कॉलमला आपल्याला अलियास प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे. सिलेक्ट कॉलमचं नाव ऍज अलियास. ठीक आहे. ऍज हे जे आहे वर्ड, तो आपल्याला लिहायलाच लागणार. त्याच्यानंतर अलियास नाव, जे आपल्याला टेम्पररी नाव द्यायचंय, जे आपण निकनेम देणार आहे आपल्या कॉलमला, ते द्यायचं इथं फ्रॉम टेबलने. ठीक आहे. आता आपण काय करू, सिलेक्ट नेम as nm from एम्प्लॉय सेमिकोलॉन एंटर. ठीक आहे. सो आता आपला डेटा काय रिट्राईव्ह झाला, आपल्याला नेम ह्या कॉलम भेटला, पण त्याला आपण काहीतरी एक निकनेम प्रोव्हाइड केले. जर आता आपण असं म्हणलं की आता आपण निकनेम प्रोव्हाइड केलं, त्याला निकनेम प्रोव्हाइड केला, तर टेबलमध्ये जे नाव आहे आपलं, हे जो टेबल आहे आपला, तो टेबलमध्ये नाव चेंज झालं का. आता आपण जसं आपण म्हणलं एक टेम्पररी नाव देतो आपण आता काय करू, सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम एम्प्लॉई सेमिकोलॉन आणि एंटर. ठीक आहे. आपल्या टेबलमध्ये जे नाव आहे ते चेंज नाही होत. आपलं चेंज काय होतं, तर जे आपण सध्या पर्टिक्युलर एक ऍट दॅट मोमेंट, ऍट दॅट पॉइंट जेव्हा आपल्याला डेटा हवाय, त्या मोमेंटला ते कॉलमचं नाव चेंज होतं किंवा टेबलचं नाव चेंज करू शकतो. जिथं आपण कॉलमचं नाव टाकलं तिथं सेम आपण टेबलचं नाव टाकून त्याला आपण चेंज करू शकतो. ठीक आहे. एक टेम्पररी नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर ना आता इथं एक्झाम्पल्स दिले, रिनेम कॉलम हेडिंग. ठीक आहे. कॉलमची हेडिंग चेंज करायची, आउटपुट मध्ये आपल्याला ते चेंज होऊन दिसणार, जसं आता आपण परफॉर्म केलं. त्याच्यानंतर ना काय, ऑपरेटर्स इन मायस्क्यूएल. आता ऑपरेटर्स काय असतात, ऑपरेटर्स आर यूज टू परफॉर्म कंपॅरिझन अँड कॅल्क्युलेशन. कंपॅरिझन आणि कॅल्क्युलेशन जेव्हा परफॉर्म करायचं आपल्याला क्वेरीज सोबत, तेव्हा आपण ऑपरेटर्स यूज करतो. आता ऑपरेटर्स मध्ये पहिलं कोणतं आहे, कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन मध्ये म्हणजे जसं की इक्वल्स टू. ठीक आहे. इक्वल्स टू आपण चेक करतो, हा नंबर म्हणजे फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर सेम आहे का. इक्वल. नॉट इक्वल टू म्हणजे काय, एक्सक्लेमेशन साईन आणि इक्वल्स टू, किंवा हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचं साईन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ग्रेटर दॅनचं साईन कशासाठी यूज करतो आपण, ग्रेटर दॅन चेक करण्यासाठी. लेस दॅन सेम, ग्रेटर दॅन इक्वल टू कंडिशन झाल्या आपण. ठीक आहे. कम्पेअर करतो आपण, हा नंबर मोठा आहे का, हा नंबर मोठा आहे. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15. समजा जर आपण सेम क्वेरी परफॉर्म केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 30,000. ओके. 30,000 ज्याची सॅलरी एक तर इक्वल टू नाही तर ग्रेटर असायला पाहिजे. एंटर केलं तर सगळ्याची सॅलरी आली आपली, बिकॉज सगळ्यांचे 30 किंवा 30च्या अबव आहे. सेम जर आपण आता काय करू, इक्वल टू काढून टाकू. ठीक आहे. सो आपल्याला 30 ही सॅलरी नाही भेटणार, 30च्या अबव भेटणार, बिकॉज आपण इथं इक्वल्स टू मेन्शन नाही केलं. म्हणजे ह्याने आपल्याला काय समजलं की आपण कम्पेअर करतोय. त्याच्यानंतर आता लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल म्हणजे कसं, अँड. आता अँड काय यूज करतात, ऑल कंडिशन मस्ट बी ट्रू. ठीक आहे. दोन्ही कंडिशन आपल्याला ट्रू पाहिजे. त्याच्यानंतर ऑर मध्ये काय होतं, एनी कंडिशन कॅन बी ट्रू. ठीक आहे. दोघांपैकी एक कोणती पण कंडिशन ट्रू पाहिजे. नॉट म्हणजे काय, रिव्हर्स द कंडिशन, जी आहे रिव्हर्स करायचं, त्याचं जे आलंय त्याला रिव्हर्स करायचं. अँड ऑपरेटरचं कसं असतं, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर क्लास इज इक्वल्स टू 10 ते अँड मार्क्स इज ग्रेटर दॅन 70. ठीक आहे. दोन कंडिशन टाकल्या आता आपण. ठीक आहे. आता आपण काय करू, सिलेक्ट
select star from employee where id is equals to 101 and name is equals to वाणी. ठीक आहे, ज्याची आयडी 101 आहे आणि ज्याचं नाव वाणी आहे त्याचा डेटा पूर्ण डिस्प्ले करा. ठीक आहे, आता समजा जर आपण केलं की सेम कंडिशन दिली आपण, पण 101 आहे ना आपली, एक तर नाव वाणी पाहिजे किंवा सॅलरी इज इक्वल्स टू समजा घेतले आपण 30,000 सॅलरी कोणाची आता रामची आहे. ठीक आहे, सो आपण काय घेऊ 30,000 आणि जर अँड यूज केला ह्याच्या जागी आपण ऑर यूज करू ऑर. ठीक आहे, आता अँड मध्ये कसं झालं, ज्याची आयडी 101 आहे आणि ज्याचं नाव वाणी आहे त्याचा डेटा डिस्प्ले झाला. ऑर मध्ये कसं होणार, एक तर त्याची सॅलरी 30,000 पाहिजे नाही तर त्याचं नाव वाणी पाहिजे. ठीक आहे, एंटर केलं, आता आपल्याला डेटा काय डिस्प्ले झाला, ज्याचं नाव वाणी आहे. आता वाणी नाव कोणाचं, 2 रेकॉर्ड आहे ज्याचं नाव वाणी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 2 रेकॉर्ड डिस्प्ले झाले, प्लस जो राम आहे त्याचा डेटा काय डिस्प्ले झाला बिकॉज त्याची सॅलरी 30,000 आहे. म्हणजे दोघांपैकी एक जरी कंडिशन मॅट आपल्याला भेटतीये तर आपण तो रेकॉर्ड घेणार. ठीक आहे, दोघांपैकी कोणती पण कंडिशन बरोबर होते किंवा दोन्ही पण कंडिशन बरोबर झाल्या तरी सुद्धा आपल्याला रेकॉर्ड घेणार. आता इथं आपल्या दोन्ही कंडिशन मॅच नाही होते एकमेकांना, बट ह्या कंडिशनचा सुद्धा डेटा आहे आपल्याकडे आणि ह्या कंडिशनचा सुद्धा डेटा आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे ते दोन्ही सेपरेट प्रिंट झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय स्पेशल ऑपरेटर. स्पेशल ऑपरेटर म्हणजे कसं की बिटवीन म्हणजे समजा जर रेंज द्यायची आपल्याला. ठीक आहे, ह्याच्यावरती किंवा ह्या दोघांच्या कंडिशन ह्या दोघांच्या मध्ये पाहिजे. इन मल्टिपल व्हॅल्यू साठी यूज करतो आपण, लाईक कशासाठी यूज करतो, पॅटर्न मॅचिंग साठी, आणि इज नल कशासाठी करतो, चेक नल व्हॅल्यू, जर आपल्या व्हॅल्यू नल आहे तर. ठीक आहे, जर आपण रेकॉर्ड त्याच्यामध्ये फिल नाही केला जर ती व्हॅल्यू नल आहे तर. ठीक आहे, आता बिटवीन मध्ये कसं करणार आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर मार्क्स इज बिटवीन 60 to 80. ठीक आहे, ज्यांचे मार्क्स 60 to 80च्या मध्ये आहेत त्यांचा डेटा. त्याच्यानंतर आता इथं बिटवीन पण युज केलं आणि अँड पण युज केलं. बिटवीन म्हणजे काय, 60 आणि 80च्या मधले पाहिजे, पण मला दोन्ही पण कंडिशन बरोबर आलं पाहिजे, त्याची व्हॅल्यू 60 पण पाहिजे आणि 80 पण पाहिजे. त्याच्यानंतर ना इन सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर क्लास इन. आता ह्याच्यामध्ये पण आम्हाला 2 गोष्टी प्रोव्हाइड केल्या, 10 आणि 9. ठीक आहे, 2 कंडिशन. त्याच्यानंतर लाईक मध्ये कसं, ज्यांची सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नेम इज लाईक आर. ठीक आहे, ज्याचं ज्यांच्या नावाची स्टार्टिंग कॅपिटल आर पासून होतीये त्यांची नावं डिस्प्ले होणार आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर इज नल. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर मार्क्स इज नल. ज्यांचे मार्क्स नल आहेत त्याचा डेटा डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर आता जे काही आता आपण बघितलं आतापर्यंत, जो काही आता डेटा किंवा जे काही आता आपण सिलेबस बघितला, जो काही चॅप्टर बघितला, त्याचे की पॉइंट्स काय काय बघा. आता आपण की पॉइंट्स समजून घेऊ की काय काय बघितलं आपण. आपण सगळ्यात स्टार्टिंगला बघितलं की वेअर काय यूज करतो आपण, फिल्टर करण्यासाठी. ऑर्डर बाय यूज का करतो आपण, सॉर्ट करण्यासाठी. डिस्टिंग का यूज करतो, रिमूव्ह करायचं डुप्लिकेट्स. लिमिट का टाकतो आपण, कंट्रोल आउटपुट साईज. ठीक आहे, आउटपुटची साईज आपल्याला कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यानंतर ना ऍज काय करतो, ऍज इम्प्रूव्ह रिडेबिलिटी. आता ऍज म्हणजे काय तर आपलं अलियास. ठीक आहे, अलियास क्रिएट केला आपण. त्याच्यानंतर ऑपरेटर्स हेल्प्स इन कंडिशन्स. ठीक आहे, ऑपरेटर्स आपण काय यूज केले की लेस दॅन झालं, ग्रेटर दॅन झालं, प्लस. ठीक आहे, हे सगळे आपले ऑपरेटर झाले. लॉजिकल झाला, अँड ऑर यूज केला आपण तसं. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन्स. आता हे जे क्वेश्चन्स आहेत, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की डिस्प्ले ऑल रेकॉर्ड्स हुज मार्क्स आर ग्रेटर दॅन 75. ज्याचे मार्क्स ग्रेटर दॅन 75 आहेत त्याचा रेकॉर्ड डिस्प्ले करा. डिसेंडिंग मध्ये टाका, डिस्टिंग काढा, फर्स्ट 3 रेकॉर्ड्स, नेम स्टार्ट विथ ए. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काय यूज करणार, जसं आपण इथे यूज केलं होतं, ज्याची स्टार्टिंग आपल्याला पाहिजे नाही की आर पासून झाली पाहिजे, सेम तसंच आपण काय यूज करणार, ज्याची स्टार्टिंग ए पासून होती. ठीक आहे, लाईक
ठीक आहे. आपण लाईक ऑपरेटर जसं आहे ते आपण यूज करणार, लाईक आणि त्याच्यानंतर सिंगल कोट्स मध्ये कॅपिटल ए घ्यायचा आणि पर्सेंटेजचं साइन द्यायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नंतरचं काय आपलं की फंक्शन्स. आता फंक्शन्स काय असतात, आपण एसक्यूएल मध्ये फंक्शन सुद्धा यूज करतो. जसं आता आपण ऑपरेटर यूज केलं प्लस मायनस, सेम आपण फंक्शन्स यूज करणार. द फंक्शन्स अ फंक्शन इन मायस्क्यूएल परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क अँड रिटर्न अ व्हॅल्यू. ठीक आहे. पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करणार आणि काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार. फंक्शन्स आर मेनली यूज टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू, फॉर्मॅट टेक्स्ट अँड वर्क विथ डेट अँड टाइम. ठीक आहे. डेट अँड टाइम वरती वर्क करण्यासाठी आणि कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी, फॉर्मॅट करण्यासाठी आपण फंक्शन्स यूज करतो. आता ह्याच्यामध्ये आता काय काय फंक्शन्स आहेत, ऍग्रीगेट फंक्शन झाले, स्ट्रिंग फंक्शन झाले, त्याच्यानंतर डेट आणि टाइमचे फंक्शन झाले. ठीक आहे. सो आपण एक एक बघू. ऍग्रीगेट फंक्शन म्हणजे काय असतात, ऍग्रीगेट फंक्शन्स परफॉर्म कॅल्क्युलेशन ऑन अ ग्रुप ऑफ रो अँड रिटर्न वन रिझल्ट. ठीक आहे. आपलं ग्रुप ऑफ रोज वरती आपलं ते परफॉर्म होणार ऑपरेशन्स आणि आपल्याला एक रेकॉर्ड डिस्प्ले होणार. आता कॉमन ऍग्रीगेट फंक्शन काय, काउंट झालं, सम झालं, ऍव्हरेज झालं, मिनिमम झालं, मॅक्सिमम. आता हे तर टेबल दिलाय. ठीक आहे. हा टेबल आता तुम्ही क्रिएट करायचा. टेबल क्रिएट केला की त्याच्यानंतर ना काउंट करणार. काउंट मध्ये आपण काय केलं, पर्पज काय काउंटचा, काउंट द नंबर ऑफ रेकॉर्ड्स. ठीक आहे. नंबर ऑफ रेकॉर्ड्स काउंट करायचे. काउंट आणि सम मध्ये काय फरक असतो, काउंट मध्ये आपण 1 2 3 4 ठीक आहे काउंट करतो आपण. सम मध्ये काय 1 आणि 2, 1 आणि 2 ची ऍडिशन, 2 आणि 3 म्हणजे 1 आणि 2 ची ऍडिशन किती झाली 3, 3 आणि 3 ची ऍडिशन किती झाली 6, 6 आणि 4 ची ऍडिशन काय झाली 10. ठीक आहे. सो हे सम. त्याच्यानंतर ना आपण कसं यूज करणार, सिलेक्ट काउंट, त्याच्यानंतर स्टार यूज केला आपण. ठीक आहे. सगळ्याचा काउंट करायचा मला, जो काही रेकॉर्ड आहे सगळ्याचा काउंट करून मला पाहिजे नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय, काउंट स्टुडंट इन 10th ए. ठीक आहे. 10th ए मधल्या स्टुडंटचे मला स्टुडंट किती आहेत ते मला बघायचे. ठीक आहे. सो आपण काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, त्याच्यानंतर वेअर क्लास 10th ए. 10th ए मधले स्टुडंट काउंट करायचे. द 10th ए मध्ये स्टुडंट किती आहे, 10th ए मध्ये इथं एक आहे, इथं पण आहे, इथं पण म्हणजे 3 स्टुडंट आहेत. ठीक आहे. 10th ए मधले तीन स्टुडंट आहेत. सो आपल्या रेकॉर्ड मध्ये 3 आउटपुट येणार. त्याच्यानंतर सम. सम मध्ये काय, आपण कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ न्यूमरिक कॉलम. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ कॅल्क्युलेट करणार की सम काय त्याचे. आता सिलेक्ट केला आपण, सिलेक्ट सम आणि जे काय आपले ब्रॅकेट्स आहेत त्याच्या आतमध्ये काय दिलं आपण, मार्क्स. म्हणजे मार्क्स ह्या कॉलम मधले जे काही रेकॉर्ड्स आहेत त्याचे सम करायचे. ठीक आहे. फ्रॉम स्टुडंट, स्टुडंट टेबल मधून जे मार्क्स कॉलम आहे त्याची पूर्ण सम करा कॉलमची. सेम ऍव्हरेज आहे. आता सम मध्ये कसं आउटपुट येणार आपल्याला, मार्क्स तर केले आपण. सो 78 प्लस 85 ह्या दोघांची ऍडिशन प्लस ह्याची ऍडिशन, ह्याची ऍडिशन प्लस ह्याची ऍडिशन. ठीक आहे. सगळ्याची ऍडिशन आपल्याला येणार. आता ऍव्हरेज मध्ये कॅल्क्युलेट अन ऍव्हरेज ऑफ व्हॅल्यू. सिलेक्ट ऍव्हरेज घेतला आपण मार्क्स आणि फ्रॉम स्टुडंट. आता मार्क्स ह्या कॉलमचा ऍव्हरेज आपल्याला डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर मिनिमम झालं, मॅक्सिमम झालं. ठीक आहे. हायेस्ट व्हॅल्यू काढायची असेल, लोवेस्ट व्हॅल्यू काढायची असेल. त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, स्ट्रिंग फंक्शन. आता हे जे बघितलं आपण ते काय होतं, ऍग्रीगेट फंक्शन. आता आपण बघायचं की ती स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग फंक्शन्स काय, स्ट्रिंग फंक्शन आर यूज टू मॅन्युप्युलेट टेक्स्ट फॉर डेटा. ठीक आहे. टेक्स्ट डेटाला मॅन्युप्युलेट करण्यासाठी, टेक्स्ट डेटाला अरेंज करण्यासाठी आपण यूज करतो. पहिल्यांदा काय, कॉन्कॅटिनेट. कॉन्कॅटिनेट काय यूज करतो, जेव्हा आता समजा आपलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असतं. ठीक आहे. सो 2 वेगवेगळ्या कॉलम मध्ये आहेत, सो ते आपल्याला कंबाईन करायचे किंवा आहे. ठीक आहे. 2 कॉलम्स आहेत, 2 कॉलम फर्स्ट आणि लास्ट नेम आपल्याला कंबाईन करायचं एक पर्टिक्युलर वेगळ्या कॉलम मध्ये. सो आपण कसं करणार, पर्पज काय कॉन्कॅटचा, की जॉईन 2 or more स्ट्रिंग टुगेदर. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रिंग दोन सोबत जॉईन करण्यासाठी आपण कॉन्कॅटिनेटचं फंक्शन यूज करतो. सिलेक्ट कॉन्कॅटिनेट. आता कसं करणार आपण, सिलेक्ट कॉन्कॅटिनेट, त्याच्यामध्ये देणार नेम. ठीक आहे. नेम आपल्या कॉलमचं नाव, त्याच्यानंतर कॉमा दिला. आता हे जे सिंगल कोट मध्ये आपण हायफन दिलाय ते काय करणार, दोघांमध्ये एक हायफन म्हणजे एक हायफन येणार. म्हणजे पहिल्यांदा नाव येणार, मग हायफन येणार, मग त्याचा क्लास येणार. ठीक आहे. ऍड स्टुडंट डिटेल्स फ्रॉम स्टुडंट. आता ऍज आपण एक अलियास क्रिएट केला. जेव्हा आपल्याला आउटपुट येणार तेव्हा आपल्या कॉलमचं नाव काय असणार, स्टुडंट डिटेल. त्याच्यामध्ये डेटा कसा येणार, आता नाव काय काय आपल्या स्टुडंटचे, अमित, मग हायफन येणार, त्याच्यानंतर त्याचा क्लास रिया हायफन 9 राहुल हायफन 10. ठीक आहे. नेहा हायफन 10. आणि त्या आपलं एकच कॉलम असणार, त्या एका कॉलमचं नाव काय असणार, स्टुडंट डिटेल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना अप्पर. आता जो काही टेक्स्ट आहे आपला, जे काही नाव आहेत सगळ्यांचे ते अप्पर केसला टाकायचे.
लोअर केसला टाकायचे. सबस्ट्रिंग म्हणजे कसं असतं, एक्स्ट्रॅक्ट पार्ट ऑफ स्ट्रिंग, एक पर्टिक्युलर पार्ट ऑफ स्ट्रिंग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची. सिंटॅक्स कसा याचा, सबस्ट्रिंग त्याच्यानंतर कॉमा स्टार्ट पोझिशन. ठीक आहे, स्टार्ट कुठून करायची आणि त्याची लेंथ किती आहे. आता सबस्ट्रिंग, सिलेक्ट सबस्ट्रिंग नेम. आता स्टार्टिंग कुठून होणार त्याची, 1 पासून, आणि एंड किती अल्फाबेट्स पाहिजे ना, 3. म्हणजे नेम ह्या कॉलम मध्ये जेव्हा पर्टिक्युलर प्रत्येक वेळी जेव्हा नाव येणार, आता समजा अमित नाव आहे, आता अमित नाव आहे, सो अमित स्टार्टिंग कुठून झाली, 1 पासून, म्हणजे ए पण येणार 1, 2 आणि 3. ठीक आहे, म्हणजे AMI हे 3 आपल्याला दिसून येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना काय, डेट आणि टाइमचं फंक्शन. डेट अँड टाइमच्या फंक्शनला आपण कसं यूज करणार, आता आपल्याला जर करंट व्हॅल्यू पाहिजे नाही, करंट डेट हवी आहे, आता करंट डेट हवी आहे, तर आपण कसं करणार, रिटर्न करंट अंडरस्कोर डेट. ह्याचा सिंटॅक्स कसं लिहिणार आपण, सिलेक्ट करंट डेट. नॉर्मली आपण सिलेक्ट करंट डेट करणार, सेमीकोलन करून एंटर करणार, आपल्याला करंट डेट काय ते डिस्प्ले होईल. समजा जर आपण करून बघितलं की सिलेक्ट करंट ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन आणि एंटर. ठीक आहे, करंट डेट आपल्याला डिस्प्ले झाली. ठीक आहे, करंट डेट. त्याच्यानंतर ना करंट टाइम, जसं आत्ताचा टाइम करायचा आहे, नाव म्हणजे आपला डेट अँड टाइम दोन्ही डिस्प्ले होतं. ठीक आहे, समजा आपण इथं करून बघितलं की नाव ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन आणि एंटर. सिलेक्ट ठीक आहे, सिलेक्ट आणि मग नाव, त्याच्यानंतर आपला डेट आणि टाइम दोन्ही डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर ना इयर फाइंड करायचंय, मंथ फाइंड करायचंय किंवा डे फाइंड करायचंय, तर आपण कसं करणार, सिलेक्ट इयर आणि नाव. आत्ता जे चालू आहे त्याच्यामधलं आपलं इयर कोणतं आहे, मंथ कोणतं आहे आणि डे कोणतं आहे. समजा आपण केलं सिलेक्ट इयर नाव ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज अगेन ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन आणि एंटर. ठीक आहे, आताचं इयर कोणतं आपलं 2026. सेम आपण मंथ सुद्धा फाइंड करू शकतो आणि डे सुद्धा फाइंड करू शकतो. त्याच्यानंतर डेट, आता डेट फंक्शन काय यूज करतो, एक्स्ट्रॅक्ट ओनली डेट पार्ट. ठीक आहे, फक्त डेट आपल्याला डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर ना की पॉइंट्स काय, आता आपण जे बघितलं, आता आपलं सेकंड पार्ट मधलं आपण काय काय बघितलं की ऍग्रीगेट फंक्शन्स बघितले. ऍग्रीगेट फंक्शन्स मध्ये काय होतं, रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू. त्याच्यानंतर स्ट्रिंग फंक्शन्स मध्ये काय होतं की मॉडिफाय टेक्स्ट मॉडिफाय करण्यासाठी आपण स्ट्रिंग फंक्शन यूज करतो. डेट अँड टाइम कशासाठी यूज करतो, डेट अँड टाइमचे काहीतरी फंक्शन्स आहेत, ते कसे यूज करणार, आपण करंट डेट फाइंड करायचं असेल तर, टाइम फाइंड करायचं असेल तर आपण काहीतरी पर्टिक्युलर फंक्शन यूज करणार. फंक्शन्स आर मोस्टली यूज विथ सिलेक्ट. सिलेक्ट सोबत आपण फंक्शन यूज करणार. जसं आपण बघितलं की जर जेव्हा मी सिलेक्ट नाही यूज केलं, सिलेक्ट जर आपण यूज नाही केलं तर आपल्याला एरर डिस्प्ले होतो. आता सेम आता ह्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन्स आहेत, तर ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, टोटल मार्क्स ऑफ स्टुडंट. ठीक आहे, ठीक आहे, क्वेरी राईट करायचं, टोटल मार्क्स ऑफ स्टुडंट. त्याच्यानंतर ऍव्हरेज साठी, त्याच्यानंतर हायेस्ट आणि लोएस्ट. त्याच्यानंतर जे नाव आहे ते अप्पर केस मध्ये टाकायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, करंट डेट अँड टाइम. आत्ताची करंट डेट आणि टाइम काढण्यासाठी आपल्याला एक वेगळा फंक्शन घ्यायचं. ठीक आहे, आता हे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. माझा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे डेटा सॉल्व्ह करू शकता, कारण की एक एक्झाम्पल किंवा एक प्रॅक्टिस साठी आपल्याला इझी पडतं. त्याचा पण स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करून, आणि ह्याचा सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, हे सगळं होतं. आज आपण काय काय शिकलो, वेअर शिकलो, ठीक आहे, क्लॉजेस शिकलो, त्याच्यानंतर फंक्शन शिकलो. होप्स तुम्हाला सगळं कळालं असेल. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.